तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, जसं की तुम्ही प्रोमो बघितला असाल आणि आज काही एपिसोड दाखवणार नाही कारण की आज संडेला एपिसोड नसतो, त्याच्यामुळे हा एपिसोड जो आज प्रोमो दाखवलाय तो एपिसोड उद्या दाखवणार आहेत। पण प्रोमो मध्ये जे दाखवलं गेलेलं आहे की आता मुंबई मेन्शन मध्ये गेल्यानंतर टास्क वेगळे वेगळे होणार आहेत। आता जे टास्क होणार आहेत ते टास्क पूर्ण रियालिटीवर होणार आहेत। हे 100% खरं आहे की जे टास्क होणार आहेत ते रियालिटीवर होणार आहेत। आता जे मशीन लावून बोलणार आहेत की पार्टनर बद्दल हा खोटा बोलतो की खरं बोलतो, सगळ्यांच्या मनातला आता बाहेर येणार आहे। त्याच्यामुळे आजचा टास्क जो आहे म्हणजे उद्याचा जो टास्क आहे एकदम मजेदार आहे आणि एकदम बघायसारखा आहे। त्याच्यामुळे कुठेतरी टास्क तो बघितला पाहिजे। आजपर्यंत जे एपिसोड आपण मिस केलेत ते मिस झाले तर झाले, पण जो सोमवारी एपिसोड येणार आहे तो मिस नाही झाला पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो, उद्याचा टास्क बघायला विसरू नका। आणि आपण आज लाईव्ह घेणार आहे संडेला, जरी एपिसोड नसला तरी आपली लाईव्ह कंटिन्यू राहणार आहे। त्याच्यामुळे 10 वाजता लाईव्हला यायला विसरायचं नाहीये। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, जो कालचा टास्क झाला म्हणजे शनिवारचा टास्क होता, त्याच्यामध्ये जे फुटबॉल खेळत होते त्या टाइमला जे रेवतीला बॉल लागला ती पूर्णपणे अथर्वची चुकी होती। अथर्वमुळे तिला बॉल लागला आणि अथर्वने कुठेतरी तिला जाऊन बघितलं पाहिजे होतं, पण सगळी पब्लिक जाऊन बघत होती आणि अथर्व बघत नव्हता। याच्यामुळे पब्लिक पूर्णपणे अथर्ववर नाराज आहे। असं नाही की प्रत्येक वेळेस माणूस पूर्णपणे योग्य असतो आणि बरोबर असतो, त्याच्यामुळे माणसाकडून चुकी होते, त्याच्यामुळे ऍडजस्ट करायला लागतं। कारण की अथर्व जो आहे तो प्रत्येक टास्क मध्ये चुकीचा वागत नाही। आता काल चुकीचा वागला, तो वागायचं म्हणून वागला असं नाही, तो चुकीचा वागला ह्या कारणामुळे की त्याला पाठीमागचं दिसलं नसेल। आता काही जण बोलतील की अथर्वची साईड घेतोय, बट अथर्वची मी साईड नाही घेत आहे, सांगतोय जे काय आहे ना शो मध्ये ते सांगतोय, बाकी काहीच नाहीये। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, आता जो काल एलिमिनेशन झाले म्हणजे एलिमिनेशन कोण नाही, सगळेजण वाचले आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही की ह्या वीक मध्ये कोण बाहेर जाईल। ते बघूया आपण कोण एलिमिनेशन होतं आणि कोण बाहेर जाणार आहे ते। तर आज लाईव्हला यायला विसरायचं नाही, 100% एक्झॅक्ट 10 वाजता सगळ्यांनी लाईव्हला यायचं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। चला, बाय बाय।